नमस्कार. शामियाना किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या शेंगा येतच असतात. आज आपण पावट्याचा रस्सा बनवणार आहोत. त्यामध्ये आपण कोळंबी ॲड करतोय. चविष्ट असा हा रस्सा नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी सगळ्यात पहिले आपण वाटण बनवणार आहोत. यासाठी कांदा फोडून घ्यायचा आहे. अख्खा कांदा घ्यायचा, साल न काढता. गॅसवरती एक जाळी ठेवायची. चारही बाजूने अलटून पलटून कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असा रंग झाला की थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून ठेवा. खोबरं देखील अशाच प्रकारे करून घ्यायचं. इथे आपण सुक्क खोबरं घेतलेलं आहे. ते देखील खरपूस रंग येईपर्यंत, थोडं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचंय. यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची घालायची. त्याचबरोबरीने कांदा आणि खोबरं घालून थोडं पाणी घालून वाटून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. इथे आपण पावट्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण घेवडा निवडतो त्याच प्रकारे रस्सी काढून शेंगा निवडून घ्यायच्या आहेत. यानंतर इथे आपण एका बटाट्याचे साल काढून 4 तुकडे करून घेतलेले आहेत. यानंतर इथे कोळंबी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यातील शीर काढून घ्यायची आणि कोळंबी साफ करून घ्यायची आहे. यानंतर पुढे लागणारं साहित्य पाहूयात. एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण आणि आल्याची थोडं पाणी घालून तयार केलेली पेस्ट, घरगुती लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर. चला तर मग पुढे आपण एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 3 ते 4 पळ्या तेल घालायचे. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला मीडियम लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. यानंतर यात आपण कढीपत्त्याची पाने तोडून घातलेली आहेत, ती परतून घ्यायची. यात हिंग घालायचे, चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सर्व तळता तळता कांदा तळून घेतला तरीही चालेल. यानंतर यात आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ती देखील कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहोत. यानंतर यात हळद घालणार आहोत. हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे. यात घरगुती लाल मिरची पावडर आणि भाजलेली जिरेपूड घालतोय. ते घालून चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतून घ्यायचं, जेणेकरून मसाल्यातील सगळा कच्चा वास निघून जातो. मसाला चांगला तळला गेलाय. यात 1 चमचा धणे पावडर घालतोय आणि तयार केलेलं वाटण घालून चांगलं परतून घेणार आहोत. हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. यानंतर यात बटाट्याचे तुकडे घालतोय. ते देखील मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. यात पावटा घालतोय. पावटा घालून संपूर्ण मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग ते करून घेऊयात. पावटा परतला जातोय तोपर्यंत बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय. जितकं पाणी रस्स्यासाठी लागणार आहे तेवढं घ्यायचंय. यानंतर मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं गरम पाणी केलेलं आहे ते संपूर्ण घालून पावटा आणि बटाटा आपल्याला सुरुवातीला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे. इथे आपण पुन्हा उरलेलं पाणी घालून घेतोय. जशी उकळी येईल तसं पाणी ॲड करायचंय. यानंतर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी पावटा आणि बटाटा आपण वाफेवरती शिजवून घेतलाय. प्रॉपर 7 ते 8 मिनिटे लागलेली आहेत. लो मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे. पावटा चेक करून घ्यायचा शिजला आहे की नाही. चांगला शिजला गेलाय आणि बटाटा देखील शिजला गेलाय. या क्षणी पाणी देखील आटलेलं असतं. यात आपण कोळंबी घालतोय. कोळंबी घालायची आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. या क्षणी यात मीठ घालायचंय. सुरुवातीला मीठ घालायचं नाही, जेणेकरून पावटा आणि बटाटा शिजण्यासाठी वेळ लागतो. यानंतर इथे आपण चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे. चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि चिंच चुरून यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे. कोळंबी आणि संपूर्ण घातलेलं साहित्य मिक्स करून घेऊयात. एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण कोळंबी देखील झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. गरमच पाणी घाला, जेणेकरून भाजी चांगली लागते चवीला. इथे मिक्स करून घेऊयात. तर्री देखील चांगली आलेली आहे. 3 ते 4 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचंय, जेणेकरून कोळंबी देखील शिजली जाईल. 1-2 उकळी काढल्यानंतर आपला पावटा कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झणझणीत असा हा रस्सा चपाती, भाकरी, भात या सर्वांसोबत सर्व्ह करायचा.
खूप चटपटीत अशी रेसिपी आहे. झणझणीत पावटा देखील चांगला बाजारामध्ये मिळतोय. रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग पावटा कोळंबी रस्सा आपण सर्व्ह करूयात. झणझणीत अशा पावटा कोळंबी रस्स्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.